सुंदर असं गजल कमी वेळेमध्ये लोकेमानी सादर केला. जवळजवळ ऑर्केस्ट्राच केला. वा 1.25 तास झालो. 1 तास 10 मिनिटं गजल झालो. आता का लिमिट हा. जेव्हा आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो तेव्हा 4 बोट आपल्याकडे असतात. तुम्ही सांगताच मी काय बोललो. गौतमी पाटील इथे येऊन नाटक 3 लाख घेता. तुम्ही सांगता त्याच्यावर ती पण तिचं पण बिचारा कला नाचले पाहिजे पुढे येऊन तुमच्यामध्ये सुद्धा तुम्ही सांगताय. आणि ते त्या तोंडाने तुमका सांगतात हे याला म्हणता कुकू लावा, आपली संस्कृती पाळा. गौतमी पाटीलला तो नाच जो काय संस्कृती झाली ही संस्कृती आहे ना. मानाचा खाली आता वर नाव होती आता राबता खाली. संदेश बुवा नाही धुळे या माऊलींकरता 101 रुपयाचं बक्षीस गाण्याला धन्यवाद. बुवा पैसा काय नाही. जरा गाण्यामध्ये नीट ऐका. आपल्या जीवनाचा अर्थ ह्या गाण्यामध्ये आहे. आणि तुम्ही गाणी म्हणता ना, तुम्ही गाणी म्हणता ह्या किचाळणं आहे. ह्याला किचाळणं म्हणतो. तेव्हा माऊली हो बाबा त्याची सेवा करा. सुपारी नको बाळा, खाऊ नको बाळा, मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. पाण्याला जाते पाणी तुला खायला देते. लोके लिंगड आला वयात बोलल्यात तर वाईट बोलल्यात. मला वाईट वाटलं. कसं आवडतं बक्षीस त्यांना मिळाले. मी जळण माझं काय मिळायचं नाही. दुसऱ्यावर जळण काय आपल्याला मिळत नसतं. पण एक बोललात ना ह्याका पैशाची गरज आहे. हे तो लिंबू होणार कोण नाही. बायको तिकडे हे भजनामध्ये विषय बोलणार बुवा चुकीचा आहे. माझी बायको तिकडे आहे, मी इकडे येलोय. मी मुंबईत माझी बायको बुवा मी काय भिकारी नाही. मला पैशाची गरज आहे. ह्या जाहीर जाता युट्यूबला जाता हो. पण महाराष्ट्र बघता माझी परिस्थिती काय आहे ना ती आमच्या नाही थोडे कोणा माहिती आहे. आणि तुका माहिती आहे पण तू मुद्दाम बोलतोस. माझा भाव मास्तर, बापूस माझे शिक्षक रीट आहे. माझा भाऊ शिक्षक, माझा मुलगा आता लिहिला नानावटी हॉस्पिटलला लागला. नानावटी हॉस्पिटलला माझा मुलगा आहे. बायको नानावटी हॉस्पिटलला आहे. राजू नाईक तुरे कोणा माहिती आहे. परिस्थिती काय आहे तुझ्यामध्ये ह्या भजनामध्ये मी खुश आहे. काय कमी नाही, काही कमी नाही. बिंदास कशा काम ह्यात माझं कामच ह्या समजलं. आयुष्यभर 32 वर्ष मी ह्याच काय केलं. मी नामस्मरण केलं हेच माझं काम आहे. काय कमी नाही बुवा. तुझं समज गैरसमज आहे. तुका इकत घेईन मी. एवढा माझ्याकडे भगवंताने दिला ना. पण मी दाखवत नाही. मला आता दाखवता ना मोठेपणा नको. सांगते तुका विकत घेईन मी. हो तू माझ्या घराचं जागा लागायचं ना. हे का माहिती आहे काय. मग हे शब्द वापरायचे ना पुन्हा. सदरो धुक याच्याकडे कोण नाही. बायको तिकडे घरात कोण नाही. माझी भाऊजय तिची बायको माझे बाबा आहे. भाऊजय माझी माझ्या मुली समान आहे. ती माझी भाऊजय आहे. ती मला एवढी जीव लावते ना. मुंबईवरून आल्यानंतर पहिले कपडे सगळे द्या दादा, कपडे द्या सगळे भाऊ, सगळे घेऊन ती व्यवस्था टायमार जेवण टायमार सगळा सेवा करते हो बिचारी माऊली. त्या माझ्या भाऊजाईसाठी टाळ्या वाजवायच्या. आणि हे समजा माणूस कपडे त्याचे 4-4 दिवस 8-8 दिवस कपडे धुत नाही तर तू घराकडे येईल का.
तुका आता काढून देते जाताना ते धू. ह्या भजनात काढूचं नाही, ह्या गोष्टी भजनात काढूचे नाही. ह्या अजून इतकी वर्ष भजन करतो तुला अक्कल नाही काय पुढे काय त्याची नाहीसो करून अरे अरे हड तू दुसऱ्यांना शिकव अभंगात काय बोलशील तू काय 6 वाजेपर्यंत ह्याका ठेवा. अरे 6 नाही 8 वाजेपर्यंत बारी चालू राहून दे. मी माहिती अरे वासरात जमिनी काय सांगितलं समज तुका वाटला काय माकड म्हणतो आपलीच लाल आणि घासा घासा लाल झाली. चल या वाक्य कसं बोललात तुम्ही घरगुती वाक्य नाही बोलायचं. माझी बायकोकडे मी जाते आता बघतोय माझी बायको लाज नाही वाटत बायकोचं स्वतःचा सांगा. अजून माझी बायको टिकली लावता ती का सांगतोय मी बाबा माका थोडे दिवस जागा दे काय म्हणजे ह्या गोष्टी सांगायच्या युट्यूबला जातात त्या वहिनींका उद्या सांगतलं मी फोन करून सांगतले तुमची अगरू घाल होता माझी ह्या गोष्टी माझ्या सांगायच्या माझी लावत ना माझी टिकली लावता. जर तू लोकांना सांगतस ना कुकू लावा मग तुझ्या घरापासून पहिली सुरुवात कर. बरोबर पहिली घरापासून सुरुवात कर. कुकू लाव 6 वाजल्यापासून बरोबर की नाही. म्हणून लोकांसंग ब्रह्मज्ञान आपण बोलण्यापासून नाही जमायचं. आपल्यापासून सुरुवात करायची. बोलला मग दादा बोलतात नाकाडलं मस्करी करतात. म्हणून तुमच्यासाठी बघा नाही बघा सांग कधी कळणार तुला. मला पण पेटी वाटवायला येते काय टाका चुरमुरत आहे. अभ्यास करूचा लागतात का अभ्यास घासूचा लागतात. अंधार जरी केलात ना अंधार लाईट काढून अंधार केला पोटिओ बांधला डोक्यात एकही स्वर चुकणार नाही. एकही स्वर गर्वात नाही सांगत मी घमेंडी नाही सांगत. मी केलेली मेहनत आणि माझ्या गुरुजीने करून घेतलेलं आहे. नको नको पट्टी बांधला आमका नको त्यांची पोटा मारायची. सांग कधी सात वळ काय सांगायचं नटराम पिक्चर मधला म्हणजे काय काय माहिती आता सांग ना. सांग कधी अगे सांग कधी कळणार तुला. गाणं असताना ती भावना प्रधान पाहिजे. गाणं एखाद्या ना भावना प्रधान. सांग कधी नाजूक नाजूक आता ताट गाणं म्हणा घ्या का सांगा. सांग कधी कळणार अरे स्वप्नच पाहिजे गाण्यामध्ये स्वप्न. बोलताना पण कसं आमचे संगीत प्रकारे बोलतात कसे तसं बोलायचं. पैशाचा उगाच बसवले नाजूक बोलायचं. समजा बायको रागावली आपल्या घरात
ती रागावल्या. नवरा आणि बायको ही दोन चाकं आहेत संसाराची. एकदा बायको रागावली ना, नवऱ्याने थंड घ्यायचं, आणि नवरा रागवला तर बायकोने थंड घ्यायचा, आपली कमी बाजू घ्यायची, तरच संसार चालणार. मी रागावतोय, ती जवळ येतात, आणि ती रागावली, मी जवळ जातो. त्याच्यामुळे आज 32 वर्ष माझा 40 वर्ष संसार सुखी आहे. हो, त्याच्यामुळे माझा संसार सुखी आहे. मी सांगलाय कुकू लाव, लगेच लावतो. तू घराकडे जाऊन सांग, मार खाशी. सांग कधी कळणार भाव माझ्या, लोक ऐकतात ना. वा, आपलं जीवन कसं आहे या गाण्यामध्ये सांगितलं आहे का बघा. थोडे आंसू है थोडी हसी, हे तुम्ही नाही गाणार. तुमचा का सल्ला झाला बडला मंडळी जमलीचा रात्री लागत्या लोकांना होतो रुमाल घेऊन फिर, मी बारी होई पण होतो रुमाल घेऊन असं फिर, अल्लाचं नाम घेतो बाहेर. हे गाणं आहे का. थोडे आंसू है थोडी हसी, आज गम है तो कल है खुशी. काय साऊंड लावलाय मौली. सलाम करतो तुम्हाला. बघा कॅसेट कसे असते तसं साऊंड, पॉप साऊंड, क्वालिटी आहे. काय क्वालिटी नाही, क्वांटिटी आहे, भरपूर आहे, क्वालिटी नाही. तसा तुमचा मिक्सर छोटा आहे, ह्याच्यापेक्षा मिक्सर असतो मोठा. काय भाऊ, ह्याच्यापेक्षा मिक्सर मोठे मी बघितले आहेत. 10-12 पोरावरती झोपतील, पण काही उपयोगाचं ना. ते बारी होईपर्यंत पुष्करी फिरवली काय. पण हे माणूस ग्रेट. केव्हा काय लावायचा जाग्या. थोडे आंसू थोडी हसी, आज गम है तो कल है खुशी. काय बोलू बुवा बनले. मी बॉलर कसला आहे तुम्हाला माहिती नाही. मी बॉलर फास्ट इयर बॉलर आहे, आणि चव्हाण बुवा हे गल्लीत खेळणारे आहे. अरे गल्लीत जी मजा असताना, अरे गल्लीत जी मजा ती दिल्लीत नाही, दिल्लीत नाही, घरी गल्लीत मजा. गॅपमध्ये जे जातात ना ते तीच मजा खरी आहे. आणि बुवा हो, तो गल्लीतलं प्लेअर म्हणजे बॉलर केलो खतरनाक आहे. म्हणजे वसीम अक्रम आणि तो सोहेब पाकिस्तानचा सोहेब अख्तर ना, त्याच्यानंतर त्या काळात त्याचा स्पीड काय होता सोहेब अख्तर, त्याच्यापेक्षा सगळ्यात त्याचा स्पीड भारी. सोहेब अख्तर 100 पावला मागसून धावत यायचो आणि बॉल टाकायचो, एवढं फास्टर. पण लोके बुवा त्यांचं वेगळ्या पद्धत.
बॉल हातात घेतल्याने लोकांच्या जागा घासल्याने काय ते गेले ना बॅट्समन वाट बघितलं दुसऱ्या वर्षी सकाळी यायची बॉलिंग टाकून म्हणजे काय स्पीड यावायचं का मला घराकडे झोपान पण पद्धतीची तो वाट टाकून यायचो स्पीड अंडरआर्म माझ्यावर या अंडरआर्म 6 बॉलात तुमचं तर नाही विकेट काढली 6 बॉलात अंडरआर्म यांना माहिती आहे अंडरआर्म खेळतो माझ्या भावाला विचार अंडरआर्म नाही स्वतः बोलत ना तर ब्राह्मण देव स्वतः बोलायचंच ना त्या सत्य आता हो स्वतः बोलायचंच ना जर सत्य आहे तर सांगा 6 बॉलात तुझी विकेट नाही काढली बॅट घेऊन पुढे राहता 6 बॉलात विकेट काढणार म्हणजे काढणार प्रत्येक बॉल वेगळा पडणार प्रत्येक बॉल सकाळी मॅच फक्त माझं गाण्याचा अर्थ बघा पप्पा माझ्या मम्मीची मम्मी माझ्या पप्पांची मम्मीला कोणती शोके बोलची सगळे जबाबदारी त्यांनी घेतली आहे ना संस्कृती जपण्याची पण थोडे आसू है थोडी हसी जीवन आपलं असं आहे आज गम है तो कल है खुशी जिंदगी की टकली खादवता एक लड़की ऐसी जिसे मैं प्यार करता किती झाले वर सांगत लग्न होणार भाऊ 45 वरती अशा सोडायचे ना त्यांना दाणे दिले ना त्यांना त्याला चोच दिलेली आहे काय दिलेली आहे नाही ना दाणे दिला त्याला चोच माझा उलटाच घरी जात सगळ्यात उलटा विचार तुमचा सकाळी काढा तर काळजी करायची नाही ज्यांची लग्न जमक नाही ते जमणार पण 50च्या पुढे 50 वर्षाच्या पुढे नाही तरी
50 वर्षाच्या पुढे 55-60 त्यांनी हरिओम खसखस काही होणार नाही, कारण हातापायचे सांधे काम करणार नाही, जवळजवळ कामातून गेलेला सगळा. त्यांनी त्या फंदात पडायचा नाही, किंवा हिमालय किंवा तिकडे वा किंवा अगदीच नाही तर लोकेबॉलशी संपर्क साधावा. जमत नसतील तर लग्न वा परमेश्वराचा ज्याने जन्म घातला ना त्याका काळजी आहे. आज तुम्ही सगळा जो कार्यक्रम करता तो कोणाच्या भरोशावर? या माझ्या ब्राह्मण देवाच्या विश्वासावर तुमचा कार्यक्रम. सगळ्यांचा प्रेम, सगळ्यांचा विश्वास आणि सगळ्यांची श्रद्धा बुवा तिथे आहे. आज तुम्ही देवळात गेलात, पाया पडला, अनुभव काय घेतला? देवळात काय चमत्कार आहे? आता तुम्ही कुठल्या डोळ्यात बघून तळीला त्या देवळात चमत्कार काय आहे? ह्या आता देवळात त्यांचं गेला ते चमत्कार काय तो बघलाच मला सांगा. नाही लक्षात नाही लक्ष पडला लक्ष नाही. रोज साधेनं वाचता येईल माणूस. आतमध्ये गेल्यानंतर लक्ष पाहिजे. आपण ज्या देवळात जातो, मंदिरात जातो, दर्शन करतो, तिथे लक्ष ठेवायचं. हे आळा मारते तयारी झाला 10:30 भारी केली, घरात गेला नाही लक्ष द्यायचं बुवा. ब्राह्मण देवा हे स्थान साधन आहे. 1918 साली त्या बघा वर लिहिलेला काय 1918 साली 47 हे चालू आहे. 1918 नंतर 47 वर्ष नाही नाही हे लिहिलेला 1918 सन 1918 माहिती काय लिहिलेला बरं तो 7 असो का एका जातो ह्याचा कसा माहिती आहे? नाही चौकून म्हणजे त्याची बाहेर असा तिला काय काय म्हणजे किती का सांगा तो आवाज बंद कर मध्ये बोलायचा नाही. मध्ये बोलायचा ना दादा सांगता काही ऐकता त्याच्या कॅमेरा मारायच्या कॅमेरा मारा. लग्नाबद्दल सांगतो तुमची लग्न जमणार भगवंताच्या हाताचा आहे दोन्ही सगळी. काय नाही हे आता तुम्ही जे करता कार्यक्रम ना हा ब्राह्मण देवाची कृपा तुमच्यावर 100% आहे. म्हणून ही ताकद तुम्हाला जी येते. आणि एक विचाराने बुवा मागाशी नाही धुरे बुवाला मी काय बोललो धुरे कंपनी कमी नाही येते पण संपूर्ण गावाला धरून सगळ्यांना जपून दे संबंध ठेवून वावरतात म्हणून आज समाजात त्यांना किंमत आहे. हे बोललो तर तू इथं सांगितलं गावात भांडणं कधी लावले जवान बुवा गावात भांडणं काय घ्यावं घ्यायचे मग पुढे जेवता नाही काय हो लोकांना सांगायचं म्हणजे मी का भांडणं लावले हो कुछ पागल होना है या गाण्यात तू कधी म्हटलंच नाही त्याच्यात नाही भाग मिळायचे. कुछ खोकर पाना है जीवन का मतलब जो एक प्यार करना है छोटी रवानी है जिंदगी मुझकी नहीं तेरी मेरी कहानी है. एक प्यार करना है पण ज्यांनी सत्कर्म केलं ते आपल्यामध्ये नाही तरी सुद्धा त्यांची आठवण काय येते
दशावतार मध्ये सुधीर कलिंगण याची आठवण का काढतो आपण? का काढतो? आपल्यामध्ये नाही आहेत, पण तसं कर्म केलं. कदमबुवा, पांचाळ बुवा, त्यांचं स्मारक भद्नीमोहनचं पहिलं झालं ते बुवा. कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम, टाळ्या वाजवायचा जोरदार. यात एवढंच आहे, मग त्यांची आठवण का काढतो? परशुराम बुवा पांचाळ, त्यांनी गायलेले भारुड, त्यांनी गायलेल्या त्या चाली, त्यांच्या अजरामर चाली आजही चिरंतर प्रत्येकाच्या हृदयामध्ये लक्षात आहे. छत्रपती शिवाजी महाराज, प्रत्येक वारीमध्ये त्यांचं नाव का आपण घेतो? कारण ते वागलेले तसे आहेत, त्यांचं कर्म तसं आहे. कर्म चांगलं असेल ना बुवा, फळ चांगलं मिळते. कर्म वाईट असेल मग टिकली बारीकच लावणार. घेऊन घ्या, माझं कर्म फुटका असल्यामुळे टिकली बारीक. मी निघालो, तुम्ही येता का? आसाराम बापूची चेले होते खरोखर. मध्यंतरी झरेवाडीचे पाटील बुवा त्यांच्याकडे सुद्धा शिकायला गेलेले. बोट लावून तिथे गुदगुले. कलियुगाचा हा फेरा कानात त्रास होता. काय ऐकून नाही, मला कोणाला ऐकण्याची इच्छा होती. हे सगळे विचार ऐकतात, आनंदाने हसतात. ते पोरगे माझे हसतात, या माऊली सगळे हसतात, आनंदाने ऐकतात. एकमेव माणूस कर्म करून तो कानाला हात देऊन आता घराकडे कानाला हात देऊन म्हणजे चांगला नकोच हा. काय पद्धत आहे मग ही जो स्वभाव ना कलावंत आला. लोके बुवा कलाकार आहेत, भजनी बुवा क्षेत्रात त्यांचं नाव आहे. पण एक त्यांना ती बिमारी आहे ना, घमेंडी. माझ्या एवढं कोण नाही, समोरच्या बुवा तुच्छ नकायचा, झिरो, मीच मोठो नाही हो. या जगात खूप मोठे, जगात एकापेक्षा एक आहे. अहंकाराने तो चालला, रावण मेला. सोन्याची लंका होती रावणाची, राजूभाऊ, सोन्याची लंका. आमच्याकडे 2, ते सुद्धा बेंटेक्सची. तरी सुद्धा आम्ही बघा वाडा ते बघा चव्हाण लोक घाला रे हे डाळ घाला ह्यो हात तुझो का ह्यो भंगलो म्हणजे का ह्या दाखूचा अंगठो. एखादी चेन असली तर ही बटना काढायची. वाडा रे अरे बटना लाव काय चेन दिसा होईल. गरम होता रे, गरम ना तुका चेन दाखवची. तर हे 2 अंगठ्या हो. रावण असा होता ना, सोन्याची लंका होती. जेवलेला ताट, सोन्याचा ताटात जेवायचो, फेकून द्यायचो तो. दुपारी 1 ताट, रात्री 1 ताट फेकून द्यायचो ताट. सोन्याच्या ताटात जेवणारा रावण. 4,30,000 त्याच्या घरात माणसं होती रावणाच्या. किती? 4,32,000 कुटुंब. केवढा बघा. आमची नवराणी बायकोन 2 मुलं आमका जड. आणि बापूस असलो म्हातारो खोया करता नको. रावणाने कसा सण केला? 4,30,000
4,30,000 बायका हो माणसं होती घरात. 1,00,000 पंतू, 1,00,000 नातू. सगळा हिसाब करा त्याचा मारलाच ना तर 4,30,000 माणसं. जर आज इलेक्शन मध्ये रावण असतो आणि उभं राहिलो असतो बिनविरोध येतात. हिंमत काय त्याला पाडूची. सगळी माता दिली घरात तरी पण कुत्र्यासारखं मेलो का. उपयोग काय झालो. शेवट वाईट झाला का. अहंकार. माझ्या एवढं कोण नाही. बाणासूर 4 अक्षराचा मेला अहंकाराने मेला. 3 अक्षराचा रावण अहंकाराने मेला. 2 अक्षराचा कंस अहंकाराने मेला. 1 अक्षराचा या कलियुगामध्ये तो यो मी. या सगळा मी करतोय, मी गातोय, माझा आवाज पारडी आवाज. बाकीचे सगळे बुवा 0 आहेत. मी सगळं मी करतोय, मी नाही तो करता. आज तुमची जी श्रद्धा त्याच्यावर आहे ना तो ब्राह्मण देव तुमच्याकडनं करून घेता. तुमका ताकद देणार तो. तुम्ही ज्या दिवशी असं म्हणणार ब्राह्मण देव नाही करत आम्ही करतो उपयोग होणार नाही काय. बघा तुम्ही बरोबर असेल तर टाळ्या वाजवा. बरोबर ना. पण आज जो करून घेणार तो भगवंत आहे म्हणून लिहिलं त्याने. चला लहानपणात एका देवा बाबू तुला काय व्हाया तुका काय देते काय मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय रामचंद्राचं नामस्मरण जर मुखात असेल तर काय कमी. आज मध्ये राजू भाऊ हे जे बसले नाही दुरे बुवा माझे कित्येक वर्षाचे त्यांचे संबंध आहेत. राजू भाऊ जसलोक सारख्या हॉस्पिटलमध्ये सर्व्हिसला चांगल्या असून सुद्धा भरपूर परमेश्वराला त्यांना दिल्या. पण त्यांचे पाय नेहमी जमिनीवर असतात. विधायक कामात सामाजिक कामात अग्रेसर असतात. अनेक सामने ते स्वतः भरवतात. राज्यस्तरीय सामने या ठिकाणी भरवले जातात डे नाईट. आणि त्याची धुरा सगळी सांभाळणारे आमचे राजू भाऊ आहेत. सलाम तुम्हाला राजू भाऊ. टाळा वाटत भाऊ. हे सगळं कसं काय करता तुम्ही हँडल. त्या डबल गाडी पण ठेवणे त्याच्यात तुमचं सहभाग. क्रिकेट सामने त्याचा सहभाग. इतर काही गोष्टी समाजाच्या त्याचा सहभाग. आणि नोकरी आपली मुलं बाळ बायका मुलं सगळा संसार सांभाळून जे करता तुम्ही त्याच्यामुळे परमेश्वराने ब्राह्मण देवाने तुम्हाला उदंड आयुष्य देऊ. आणि असेच आपले संबंध उद्या तिरंगी सामना. ओके म्हणून कलियुगाचा हा फेरा. या कलियुगामध्ये बघा हा कलियुगाचा फेरा आहे. लावलं रताळ आलं केळं. या कलियुगात काय होईल सांगता येत नाही. म्हणून म्हणतो जो नियतीने चालला नम्रतेने चालला त्याचा विजय झाला. आणि जो अहंकाराने चालला त्याचा पराजय झाला. हेच कलियुगात कलियुगाचा हा फेरा.
बघा भाऊ पेटीचा आवाज आहे ते चाल कशी आहे ऐका बुवा लोके बुवा जर ऐका नादाकत असते पेटी वाजवण्यात नादाकत आता मी करतोय म्हणून हे करू जाता तर बघलात ना ओरिजिनल कसा आहे बघा ऍक्च्युली ते असं आहे पण ते प्रयत्न करतात ते माझ्या बघून एक मात्र बोलला त्याच्याबद्दल सांगतो आणि गजर घेतो हे जे काय बोलले ना ते ब्राह्मण देवाला स्मरून सांगतो हे पटकन काय बोलले चांबा बार्य तुमका मी देतोय म्हणजे मी 32 वर्ष मला या भजनी क्षेत्रात झाली या ब्राह्मण देवाला स्मरून सांगतो माऊली मला तुम्ही ओळखताय बुवा पण ओळखत आहे राजू भाऊ 32 वर्ष मी डबलबारी ह्यांच्या अगोदरपासून मी बुवा तर हे बार्य माका देतोय म्हणतो याचा अर्थ तुका आम्ही जवळ केला तुका मी वर आणतोय अरे तू नंतर तो माझ्या नंतर हो तो हेच माका सांगता तुका बार्य मी वर आणतोय आणि तू आधी पहिलं वर ये मगाशी ते ढोल वाजवणारे बघा तुम्ही आणलेली बुवांका मी ते चौकशी केली तर मी राहिलं चौकशी केलं ते म्हणाले ढोल वाजवतात ते आता तुमका द्यावचा पहिले सुरुवातीला लोके बुवांका पोचवलं असं ते बोलले पहिल्या सुरुवातीला लोके बुवांका पोचवलं आता तुमकाही लोक पोचू तर म्हटलं चालेल तुमच्यावर जर तुम्ही जात असाल तर आम्ही येतो त्यांच्यावर आम्ही येलो म्हणजे परिस्थिती आहे बघा पण जे ढोल वाजवणारे आहेत ना तुमच्याकडे देवगड तालुक्यात ही परंपरा इतकी ढोल पथक छान आहे ही अशी पथकं कुठे नाही या ढोल पथकांसाठी एकदा टाळ्या वाजवणार अतिशय सुंदर छान वाजवतात मुलं बिचारे आणि ते परंपरा तुम्ही जपता म्हणून बाबू ते समोर बसले भाऊ बाबू कानात घातलं तुझं नाव काय नाव काय बाबू आदित्य आदित्य काय लवली आदित्य काय देखणं मुलगा आयुष्यपत हे आमच्या गावचा इथल्याला कसलं सलमान खान करणार सलमान खान पेक्षा देखना पोरगा बघा बाबू बाबू तुझ्यासाठी या ना तुझ्यासाठी
मित्र आहेस माझा तू उंबऱ्यासारखा बाबू तुझ्या एवढं भेटणं आहे लाईन लागणार लाईन दुःख अडवायला माझा आशीर्वाद आहे लाईन तशीच राहू दे उंबऱ्यासारखा मित्र वनव्या देखणी आहे आणि मला सांगा एक तरी मुलगी किंवा एक तरी अशी स्त्री बुवा सांगतात ना कपडे चांगले घाला ब्राह्मण देवाची शपथ सांगतो घेऊन मी तुम्ही ह्या तुमच्या बापरडे गावामध्ये तुमच्याकडे या वाडीवर चांगले संस्कार असणारी मुलं मुली आणि बायका सुद्धा आहेत त्याची लक्षण एक तरी असा कपडे कमी कपड्याची कोण दिसते का बघा एकदा टाळ्या वाजवा मावले येतात हे संस्कार आहेत हे संस्कार घडवलेले आहेत हे संस्कार त्यांना रोज आता कुकू लावा अरे यदा मोठा कुकू आता लावतील काय बघा सांगा तुम्ही आता ही पोरगी बारकी आमका या चेडू आमका एका जर सांगणार 9 वारी साडी दे त्याला फळावलं म्हणत माणसातून कुठलं म्हणतो अरे काळाय कसमे नवा कालमानाप्रमाणे बदलावं लागतं पर्याय नाही आजोबा माझे धोतर नसायचे माझे आजोबा धोतर नसायचे हो माऊली आजोबा माझे धोतर नसायचे पण आता कोण माका सांगितलं चव्हाण बाबा तुम्ही धोतर नसाय नाही जमणार हा पटेवाली चट्टी बघा ती पटेवाली आणि त्याच्यात नाडी गाठ बसली की भोगली भोगली त्या टायमागत ह्या टायमागत ती गाठ बसता गेलो मग ते गाठ सोडीपर्यंत इकडे बसवायला आता ते दिवस रवलेत का आता रबराचा खास केल्यानंतर कालमान बदलला कालमाने बदलला कालाय तसमे नमा पण संस्कृतीला डाग लागेल असं काय करायचं भले ती 9 वारी साडी नाही आता पण पंजाबी ड्रेस ना पण तो तरी अंगभर घाला तो पंजाबी ड्रेस असू दे कारण कालाय तसमे करावं लागतं तर तो तरी अंगभर घाला तर असं फाटल्याला नको प्रदर्शन नको शरीराचं प्रदर्शन नको हे बाकी बरोबर आहे पण उगा तरी हो सांगा ना माणसातून उठलो राहू जाऊन सांगा ना आता उद्या पण धोतर द्यायचा आपण सर्वही झालं या ठिकाणी चिठ्ठी आली आहे परशुराम पांचाळ आणि चिंतामणी पांचाळ यांची जरा आठवण करा मी परशुराम पांचाळ म्हटल्यानंतर मी हे सगळे परशुराम बुवांचे सगळे चाहते मंडळी बुवा मी परशुराम बुवांचा चाहता आहे हृदयापासून सांगतो माझे गुरु जरी चिंतामणी बुवा असले तरी परशुराम बुवांच्या भजनात मी बसलेलो आहे त्याच्यामुळे मी माझे फॅन ते बुवा पण त्यांच्या त्या चाली हस्यगंधा भारुडात त्यांनी चाल लावलेली आहे नारी धारी ती गर्भामुरी नवमास मोरी होशील तू नव फळाने
पंचरत्न जी झाली ना पुन्हा होणे त्यांचं स्मरण झालं आमचं होणे नाही याचा मी बांधणार कारण खर्च कमी 2 चिऱ्या जिवंत भरल्या गेले 2 चिऱ्या जो भागतो तो असाच करू प्रसाद बुवा वल्लवरे विश्वास नाही धुरे हो बुवा यांच्याकडून माझ्यासाठी हे 200 रुपयाचे बक्षीस आले पांचाळ बुवांच्या आठवणी केल्याबद्दल बुवा खूप त्यांच्या आठवणी आहेत वल्लवरे वल्लवरे वल्लव 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 परशुराम पांचाळांच्या टाळ्या वाजवा अजरामर झाला अजरामर न मुद्रा वर्षी आम्ही त्यांच्या चरणाकडे राहणार आम्ही त्यांच्या पायाची धूळ आहोत विनोद चव्हाण लोके धूळ आहोत आम्ही म्हणून त्या बुवांसाठी एकदा टाळ्या विश्वास नाही तुरे बुवा पंचाळपांची आठवण केल्याबद्दल पुन्हा एकदा 200 रुपयाचं बक्षीस आणलंय माऊली जे काय आम्ही गातोय त्यांची देण आहे कोकण दर्शन थोडक्यात कोकण दर्शन गणेश नाईक धुळे या माऊलींकडनं आमचे तुषार रोड यांच्यासाठी कोकण दर्शन तू सुखकरता तू सुखकरता तू सुखकरता तू करता मोरया बापा मोरया गजानना काय चालू बुवा वो आयुष्य मोजा आहे आयुष्य मोजायला एक जण आयुष्य मोजायला चिंतामणी बुवा पंचायत त्यांचं स्मरण या ठिकाणी माझे गुरु माऊली त्यांनी कंपोज केलेला अभंग आहे एवढा चालला हो लोकांनी उचलून घेतला लोकांनी वावा केला त्याच्यावर
आयुष्य मोजावया वैसला आयुष्य मोजावया वैसला धन्य ते बुवा, खरोखर त्यांच्या चरणाशी धूळ आम्ही आहोत आणि त्यांचे मार्गदर्शन मिळालं हेच आमच्यासाठी खूप काय आम्ही मिळवलं. बरोबर तो बघा चिंतामणी काशी राम राम त्यांचा वारसा आपल्याला टिकवायचा आहे आणि ही परंपरा जपायची आहे. बरोबर तो बघा नाहीतर बारा 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 वाजतील बारा. संपवतो. मला एकच सांगायचं आहे, देवगड वासियांना माझी विनंती आहे, 18 तारीखला जी मीटिंग आहे, तुमचा एक संच आहे, हापूस आंब्याचे सगळे व्यापारी, तुम्ही खरोखर एकत्र या. माझी विनंती आहे, कारण हे विधायक सगळ्यांचं भलं होणार आहे त्याच्यात. म्हणून एकत्र या, भेदभाव बाजूला ठेवा, पार्टी बाजूला ठेवा आणि या संकटावर मात करण्यासाठी एकत्र येऊन पालकमंत्री नितेशजी राणे किंवा अन्य नारायण राणे साहेब जेवढे नेते आहेत त्या वरपर्यंत त्यांचा आपली एकजूट दाखवा आणि त्याच्यातून काहीतरी शेतकऱ्यांना त्या घाटमाथ्यावर लाखो करोडो रुपये मदत निधी दिली जाते. पण माझा कोकणी माणूस शक्यतो मदत मागत नाही, कारण स्वाभिमानी आहे. पण आज अशी वेळ आलेली आहे, वास्तविक पालकमंत्री आणि सगळ्यांनीच या संकटाला उभं राहिलं पाहिजे. माझं बरोबर असेल तर टाळ्या बाजूला. या संकटाला उभं राहून मदत, योग्य ती मदत सरकारने इथे केली पाहिजे. कारण मोठं संकट तुमच्यावर, कारण संसार तुमचा त्या आंब्याच्या पिकावर सगळं जगत आहे. आमच्याकडे काय हो, आमच्याकडे भात तरी काजी भात लावणे भरपूर, आमच्याकडे भात पिकतात. गेल्या वर्षीचे तांदूळ यंदा खातो, पण तुमच्याकडे ते भात पण कमी, सगळं जीवन या आंब्यावर आहे. म्हणून तर आलेल्या संकटाला
तोड देण्यासाठी ब्राह्मण देवा सगळ्यांना ताकद दे, सर्वांना बुद्धी दे, सद्बुद्धी दे आणि एक विचाराने तो लढा आपण द्या अशी माझी विनंती आहे. म्हणून मनपूर्वक सर्वांना धन्यवाद देतो आणि गजराची सांगता करतो. कलियुगाचा अंधेरा, तुम्ही नाम स्मरण करा. कलियुगाचा अंधेरा, तुम्ही नाम स्मरण करा. भजनी कर्म नाही बरा, भजनी कर्म नाही बरा. बरा वकील बरा, हरी ते नाम स्मरण. लहानपणा देखा देवा मुंगी सागरे तलावा लिहिण्यातने चालूया. हे जग प्रेमाने जिंकता येतं, अहंकाराने जग जिंकता येत नाही. एवढंच मला सांगायचं आहे. महिला वर्ग एवढा वेळ होऊन सुद्धा तुम्ही थांबलात. माऊली तुमच्या चरणापाशी मी वंदन करतो. उद्या 11 तारीखला तिरंगी सामना आमच्या सॉरी 17 तारीखला तिरंगी सामना गुंडू सावंत, लोके आणि मी विनोद चव्हाण या तिघांमध्ये सामना ठेवलेला आहे. तो 17 तारीखला सर्वांनी जशी इथे सहकार्य केला, प्रेक्षक वर्ग जमलं तसं जास्तीत जास्त संख्येने त्या कार्यक्रमाला जमून आम्हाला आशीर्वाद द्या एवढी माझी विनंती आहे.